केदार दरबारात हजर झाल्यानंतर जोहार मायबाप जोहार, तुमच्या महाराजाचा मी महार, तुमच्या महाराचा मी महार, म्हणजे तुमच्या नोकराचा मी नोकर आहे. दामाजी पंत हा तुमचा नोकर म्हणजे काय, तर त्याला तुम्ही महारच समजता. काय काम आहे असे बादशाने विचारल्यावर पैसा आणला आहे, जे धान्य वाटले गेले त्याची रक्कम घेऊन आलोय असे विठू महार म्हणाला. बादशाने विचारले किती घडे आणलेत, तर म्हणाला कनवटीला बांधून पैसे आणले. त्याने कमरेचा कसा सोडला आणि ओतला बादशाच्या समोर. छन 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 रुपये वाजू लागले. रुपयांचा मोठा थोरला ढीग पडला. पण देवांनी माया घातल्यामुळे कुणाला कळलेच नाही काय चालले ते. बादशहाच्या कारकुनाने पैसे मोजून घेतले आणि रुपये जमा करून झाल्याबरोबर कसा बंद झाला. पावती घेतली आणि देवाने काय केले, आपला जो तळपाय होता तो जरा मागे केला आणि त्या तळपायातून जो प्रकाश पडला तो थेट बादशहाच्या डोळ्यात आणि आपण अदृश्य झाले. बादशाह सिंहासनावरून जो उठला तो विठू आहे असे म्हणत म्हणत पंढरपूरला आला. त्याने स्वतःला उलटे टांगून घेतले. कावळे टोचा मारायला लागले. त्याने त्यांचे सगळे शरीर खाल्ले. तेव्हा तो म्हणाला, तुम्हाला माझे डोळे मात्र खाता येणार नाही, कारण त्यांना भगवंतांच्या श्रीचरणांचा स्पर्श झालेला आहे. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. मग रामनामी उपजे आवडी, सुख घडोघडी वाढो लागे. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे नामरूप. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपतिष्ठे पूर्वपुण्ये. दीक्षा ही पूर्वपुण्याईमुळे मिळते, साधना ही पूर्वपुण्याईनेच होते. कावळ्यांचा बादशहाच्या डोळ्यावर डोळा होता, पण त्यांना ते डोळे काही खाता येईनात. इकडे दामाजी पंतांनी नित्याप्रमाणे वाचनासाठी ज्ञानेश्वरी उघडली. पाहतात तर सरकार जमा झालेल्या पैशांची ती पावती ज्ञानेश्वरीत ठेवलेली होती. पावती दाखवल्यावर त्यांना सोडून देण्यात आले. मग ते राहुळाला गेले. तेथे बघितले तर त्यांना बादशाह दिसला. तेव्हा त्यांनी त्याला सोडविले. दामाजी पंतांनी भगवंतांची दर्शनासाठी प्रार्थना केली तर भगवंत शंख चक्र गदा पद्म धारण करून उभे. बादशाह म्हणाला, वह नाही है विठू. शेवटी दामाजी पंत म्हणाले, देवा माझ्याकरता कोणते रूप घेतले होते ते तरी दाखवा. मग पुन्हा भगवंतांनी ती घोंगडी, ती काठी, लंगोटी आणि पायात वाहना घातलेले रूप घेतले आणि ते समोर उभे राहिले. ज्या ठिकाणी बादशहाला मुक्त केले तेथे समाधी आहे. अजून तेथे त्याचे थडगे आहे. तळपायातून शक्तिपात. सांगायचा मुद्दा असा की तळपायाचा जो ठसा डोळ्यावर पडला त्याचा परिणाम काय झाला, तर शक्तिपात झाला. म्हणून आपल्याकडे लग्नात गोपाळकृष्ण देतात. जावयाने तो चोरून न्यायचा, सरळ न्यायचा नाही. त्याच्या जोडीला एक अन्नपूर्णा द्यावी लागते. तिच्या हातात एक पळी असते. म्हणजे माझ्या मुलीला अन्न घालावे हे अशा तऱ्हेने सांगितले. या गोपाळकृष्णांचा एक पाय जमिनीवर असतो आणि एक तळपाय मागे असतो. एका पायाने गोपाळकृष्ण प्रपंच करतात आणि एका पायाने परमार्थ करतात. म्हणून गोपाळकृष्णांची पूजा अवश्य करावी. गोपाळकृष्णांचा जो एक पाय वरून दिसतो त्या पायात प्रपंच आहे आणि जो तळपाय दिसतो त्यात परमार्थ आहे. सद्गुरूंच्या देखील आपण पादुका ठेवतो, कारण त्या पादुकांवर तळपायांचे ठसे असतात, वरचे नाहीत. म्हणूनच त्यांना श्रीचरण असे म्हणतात. श्री नाम शक्ती, ज्या चरणांवर शक्ती बसलेली आहे असे जे श्री गुरूंचे चरण ज्याला लाभलेले आहेत त्याला सकल विद्यांची अधिकरण विद्या, जी अध्यात्म विद्या ती प्राप्त होते. ती भगवती शक्ती प्रगट होते आणि वह मुक्ती देकर ही छोडोगी. असा ज्या श्रीचरणांचा महिमा, तो महिमा काय असतो ते ऐका. श्रीचरणांचा महिमा असा बहारदार आहे की त्यांच्यापासून आपल्याला सर्व काही मिळते. त्यासाठी संजय म्हणतो, मग राया ते संजयो म्हणे जो, तोची अभिप्राय अवधारिजो. श्रीकृष्ण सांगती आता जो योग रूप. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. याचा पुढचा भाग उद्या आपण पाहू.
ही माझी सेवा आपण गोड करून घ्यावी आणि यूट्यूबवर जाऊन सद्गुरू मामा माऊली ओपन करून हे ऐका